आता क्राईम फास्टमधून घेऊयात गुन्हेगारी जगतातील घटनांचा धावता आढावा। नागपूरच्या खापा येथे देशी कट्ट्याने गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या। जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केले आत्मसमर्पण। नागपूर जिल्ह्यातील वारका वॉटर पार्कमध्ये कुटुंबावर हल्ला। वॉटर पार्कमधील बॉन्सर आणि सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण। पाटण सावंगी पोलीस चौकीत पीडित कुटुंबियांकडून तक्रार दाखल। लातूरमध्ये हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांकडून कारवाई। 41 जणांवर गुन्हा दाखल। 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जालन्यामध्ये वाळू माफियांना लोकेशन देणाऱ्यांची बुलेट गाडी जप्त। जालन्याच्या गोंदी पोलिसांची कारवाई। फरार आरोपींचा शोध सुरू। नंदुरबारच्या धडगावमधील भाबरीचा निंभाल पाड्यात शेतीच्या वादातून ननंद भाऊजाईचा मारहाण। 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। 2 महिला घराबाहेर उभ्या असताना गोफणीतून दगडांचा मारा। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आजोबाचा अल्पवयीन नातीवर अत्याचार। पीडिता गर्भवती। आजोबासह 4 गुन्हा दाखल। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। अमरावतीच्या परतवाड्यात उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मित्राची हत्या। गळा आवळून विटेनं डोकं ठेचून हत्या। गुन्ह्यातील 2 आरोपी आणि मित्रांना पोलिसांकडून अटक। अकोल्यामध्ये इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा। धर्मगुरूंविरोधात केली होती आक्षेपार्ह टिप्पणी। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांकडून नागरिकांना आवाहन। जालना बस स्थानक परिसरात एकाला सापड बुक्क्यांनी मारहाण। दुचाकीवर बसलेल्या 2 टवाळखोरांनी मारहाण केल्याची माहिती। सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।